क्राउड मॅनेजमेंटसाठी AI टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कोटीचा विमा। नमस्कार, मी राजश्री। माझ्यासोबत आहेत माननीय सूर्यवंशी सर, जे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत। जय गणेश सर। जय गणेश, जय गणेश। सर्वप्रथम या भव्य देखाव्याबद्दल आपण काय सांगणार? गणपती बाप्पा केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये आज विराजमान झालेले आहेत। सकाळी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या या पीठाचे पीठाधीश्वर माननीय घनश्यामाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाली आणि भक्तांचं दर्शन हे खुलं झालं। सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर भक्तांची रांग या ठिकाणी आपल्याला दिसते। आपल्या लाडक्या बाप्पांच्या क्षणभराच्या दर्शनासाठी भक्त आतुर झालेले आहेत आणि प्रतिवर्षीपेक्षा जवळजवळ 25 ते 30% भाविक जास्त येतील असा आमचा अंदाज आहे। त्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्था देखील या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। आपण बघताय या ठिकाणी रेलिंग्स केलेले आहेत, 200 सिक्युरिटी गार्ड्स आहेत, आमचे 500 कार्यकर्ते आहेत, 24 तास डॉक्टरांची पथकं या ठिकाणी ठेवलेली आहेत, ICU लावलेला आहे। क्राउड मॅनेजमेंटसाठी AI टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन त्याची टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केलेली आहे, जेणेकरून सर्वांना सुलभ असं दर्शन होईल आणि जे दर्शनाला येऊ शकणार नाही काही कारणाने त्यांना वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेता येईल। खूप छान, कारण आपण जो उत्साह आहे, जो जल्लोष आहे तो भाविकांमध्ये बघतच आहात आणि सकाळची जी मिरवणूक होती आगमनाची, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? सकाळी बाप्पांची मिरवणूक 8:30 वाजता सुरू झाली। फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथामधनं बाप्पा विराजमान झाले आणि बाप्पांची मिरवणूक मंदिर, अप्पावळण चौक, शनिवार, टिळक पुतळा ते उत्सव मंडप अशी संपन्न झाली। सुवासिनींनी बाप्पांची ओवाळणी केली, त्यानंतर बाप्पा मखरात विराजमान झाले आणि त्यांची प्रतिष्ठापना सुरू झाली। बरोबर 12 वाजता आरती होऊन भक्तांना बाप्पांचं दर्शन खुलं झालं। आजपासून 240 तास अव्याहतपणे गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी हे स्थानापन्न झालेले आहेत। वा वा वा, खूप छान, खूप छान। खरं तर बाप्पा सगळ्यांचे लाडके दैवत आहेत। अगदी पुण्यातलेच नाही तर सर्व महाराष्ट्रातले आणि परदेशातील भाविक इथे येत असतात आणि दर्शन घेत असतात। आपण वेगवेगळे उपक्रम वर्षभरात राबवत असतात सर, पण जो 50 कोटींचा विमा योजना आपण जी जाहीर केली त्याबद्दल काय सांगणार? हे जे भक्त येतात या भक्तांच्या बाबतीमध्ये कुठली अघटित घटना होऊ नये, चेंगराचेंगरी सारखी असेल किंवा कुठल्याही कारवाई असेल तर त्याकरता आपण पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या नागरिकांकरता, भक्तांकरता हा 50 कोटीचा विमा गेले आपण 15-16 वर्ष उतरवत आलेलो आहोत आणि आपलं उत्तरदायित्व सामाजिक बांधिलकी म्हणून दगडूशेठच्या वतीने हा विमा उतरवला। खरं तर खूप असा चांगला निर्णय आहे आणि भाविकांसाठी आनंद देणारा आहे। आणि सर, आपण वर्षभर या उपक्रमासोबत अनेक जे योजना राबवत असतात त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? दगडूशेठ बाप्पाच्या दानपेटीमध्ये जो श्रद्धेने आपण निधी अर्पण करता त्याचा विनियोग 25% धार्मिक गोष्टींसाठी आणि 75% समाजातल्या विविध उपेक्षित घटकांकरता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न हा दगडूशेठचा आहे। त्यामध्ये वैद्यकीय उपक्रम आहेत, शैक्षणिक उपक्रम आहेत, पर्यावरणाचे उपक्रम आहेत, मानव सेवेचे उपक्रम आहेत, वॉटर कॉन्झर्वेशनचे उपक्रम आहेत। असे विविध जिथं कुणी नाही आहे त्याला बाप्पा मदत करतात। अशा पद्धतीचं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं कार्य जे संतांनी सांगितले, जे रंजले, जे गांजले त्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा ट्रस्टच्या वतीने या मानव सेवा उपक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो। म्हणून तर बाप्पा सगळ्यांचे लाडके दैवत आहेत, नवसाचे आहेत आणि म्हणून प्रत्येक भाविक इथे येत असतो, बाप्पांचं दर्शन घेत असतो आणि आशीर्वादही घेत असतो। खूप खूप धन्यवाद सर। जय गणेश। धन्यवाद। जय गणेश।